श्री स्वामी समर्थ। उद्या 27 मे कमला एकादशी आणि अधिक मास। उपवास नाही केला तरी चालेल, पण हे फळ आवर्जून खा। इतका पैसा येईल की सांभाळणं कठीण होईल। नमस्कार सख्यांनो आणि माझ्या सर्व लाडक्या भावांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल। उद्या आहे 27 मे, म्हणजेच अत्यंत पावन आणि चमत्कारिक अशी कमला एकादशी आणि त्यात भर म्हणजे हा पवित्र अधिक मास चालू आहे। सख्यांनो, आपल्या सनातन धर्मात अधिक मासाला आणि त्यात येणाऱ्या एकादशीला किती मोठं महत्त्व आहे हे तुम्ही जाणताच। पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। उद्या जर तुम्ही उपवास नाही केला ना तरी चालेल। हो, अगदी बरोबर ऐकलाय तुम्ही। उद्या जर काही कारणास्तव तुम्हाला उपवास जमला नाही तरीही अजिबात काळजी करू नका। पण उद्याच्या दिवशी मी जे एक गुपित आणि चमत्कारिक फळ सांगणार आहे ते फळ तुम्ही आवर्जून खायचे आहे आणि त्याचा एक छोटासा उपाय करायचा आहे। जर उद्या तुम्ही हे एक खास फळ खाल्लंय आणि त्याचा मी सांगणार तो गुप्त उपाय केला ना, तर तुमच्या आयुष्यात इतका पैसा येईल, इतकी धनदौलत येईल की तो पैसा सांभाळणं तुम्हाला कठीण होईल। तुमच्या घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही, गरिबी कायमची नष्ट होईल। ते फळ कोणतं आहे? ते फळ बाजारात अगदी सहज मिळतं। आपण नेहमी पाहतो, पण त्यामागचं चमत्कारिक रहस्य आपल्याला माहीत नसतं। ते फळ कोणतं आहे आणि विष्णू देव उद्या तुमच्यावर कसे प्रसन्न होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहून टाका श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय। तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकते। चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक फळाबद्दल आणि उपायाबद्दल। पण व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण प्रत्येक सेकंदाला एक मोठा गुपित दडला आहे। सख्यांनो, इतका वेळ तुमच्या मनात जो प्रश्न येत होता ना की ताई असं कोणतं फळ असू शकतं जे आपल्याला गरिबीतून थेट श्रीमंतीकडे घेऊन जाऊ शकतं, ज्यामुळे उद्याचा उपवास चुकला तरी देव कोपणार नाही, उलट भरभरून आशीर्वाद देईल। आता त्या गुपितावरून पडदा हटवण्याची वेळ आली आहे। खूप लक्ष देऊन ऐका। ते दिव्य, अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक फळ दुसरं तिसरं काहीही नसून ते आहे आपल्या सर्वांच्या घरात सहज मिळणारं केळ, बनाना। तुम्हाला वाटेल, अरे ताई, केळ हे काय सांगतेस तू? केळ तर आपण रोज बाजारातून आणतो, रोज खातो, देवाला नैवेद्य दाखवतो। त्यात एवढं काय मोठं रहस्य दडलं आहे? आणि एका केळामुळे माणूस इतका श्रीमंत कसा होऊ शकतो? सख्यांनो, हाच तर तुमचा आणि आपल्या सगळ्यात मोठा गैरसमज आहे। आपण बऱ्याच गोष्टी नेहमी पाहतो, पण त्यामागचं आध्यात्मिक शास्त्र आणि खरी शक्ती आपल्याला माहीत नसते। पण थांबा, हे सामान्य केळ उद्या चमत्कारी का ठरणार आहे सांगते। ते आधी समजून घ्या, कारण साधं दिसणारं हे केळ, कारण सध्या चालू आहे अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो। आणि उद्या आहे अधिक मासातील सर्वात मोठी कमला एकादशी। सख्यांनो, हा जो अधिक मास असतो ना, तो साक्षात भगवान श्री विष्णूंचा अत्यंत प्रिय आणि हक्काचा महिना मानला जातो। या महिन्यात केलेल्या छोट्याशा सेवेचे फळ इतर महिन्यांपेक्षा 1000 पटीने जास्त मिळते। आणि तुम्हाला माहीत आहे का, आपल्या सनातन धर्मात पुराणांमध्ये केळीच्या फळाला आणि केळीच्या झाडाला साधं सुधं झाड मानलं नाही, तर त्याला साक्षात भगवान विष्णूचे रूप मानले गेलेले आहे। शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, नारायण प्रिये नित्य कंदली वृक्ष प्रियो भवते। म्हणजेच केळाच्या वृक्षाच्या मुळामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि धनलक्ष्मीचा वास असतो। या झाडाच्या पानात, फांद्यांमध्ये आणि फळामध्ये साक्षात देवाची दिव्य ऊर्जा
समावलेली असते आणि या संपूर्ण अधिक मासात त्यातही विशेषतः उद्याच्या कमला एकादशीला केळीच्या फळाला जे आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते ते ब्रह्मांडातील इतर कोणत्याही फळाला मिळत नाही. तुम्ही उद्या विष्णू देवाची पूजा करताना हे फळ वापरलं तर तुम्ही साक्षात विष्णू देवांना स्पर्श करत आहात इतकं याला महत्त्व आहे. भगवान विष्णूंना केळ इतकं प्रिय का आहे? पौराणिक आणि आध्यात्मिक कारणे सांगते, ऐका. आता तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की देवांना इतरही एवढी महागडी आणि चांगली फळे आहेत, मग केळीच का प्रिय आहे? यामागे 3 अतिशय महत्त्वाची कारणे आहे जी प्रत्येक हिंदू स्त्रीला आणि पुरुषाला माहीत असायलाच हवे. पहिलं म्हणजे समृद्धी आणि अखंडतेचं प्रतीक. सख्यांनो, तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? केळीचं झाड हे अत्यंत पवित्र आणि सदाहरित असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळीच्या झाडाला जोपर्यंत फळ येत नाही तोपर्यंत ते झाड कधीही नष्ट होत नाही. एकदा फळ आलं की त्याचा बाजूने नवीन कोंब येतो आणि वंश चालू राहतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्यात, लग्नात किंवा पूजेत केळीचं खांब लावतात. हे अखंड समृद्धीचे आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. दुसरं म्हणजे पिवळा रंग आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद. भगवान विष्णूंना कोणता रंग सगळ्यात जास्त प्रिय आहे? पिवळा रंग. त्यांना आपल्या पितांबरधारी आपण त्यांना पितांबरधारी म्हणतो आणि छान पिकलेलं केळ हे गडद पिवळ्या रंगाचे असते. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग हा गुरुग्रहाचे प्रतीक आहे जो आपल्याला ज्ञान, संपत्ती, ऐश्वर्य आणि नशीब देतो. जेव्हा तुम्ही उद्या विष्णू देवांना केळ अर्पण करता तेव्हा तुमचा गुरुग्रह इतका बलवान होतो की तुमच्या घरात पैशाची आवक आपोआप वाढू लागते. तिसरं म्हणजे तुळशी आणि लक्ष्मीचा संगम. पौराणिक कथेनुसार एकदा माता लक्ष्मी आणि माता तुळशी यांच्यात पृथ्वीवर कल्याणकारी रूप घेण्याबद्दल चर्चा झाली. तेव्हा माता लक्ष्मीने केळीच्या वृक्षाचा रूपात स्वतःला स्थापित केले जेणेकरून नारायण नेहमी त्यांच्याजवळ राहतील. म्हणून जिथे केळीचे फळ आदराने पूजले जाते तिथे माता लक्ष्मी धावत येते. उपवास न करताही 1000 पटीचे पुण्य कसं मिळणार सांगते, ऐका. माझ्या कितीतरी भगिनी आहेत ज्यांचे वय झाले आहे किंवा ज्यांना आजारपणामुळे, धावपळीच्या नोकरीमुळे उद्याच्या एकादशीचा कडक उपवास पाळणे शक्य होणार नाही. काही जणींचे उपवास सुटतात म्हणून त्या मनात खंत बाळगतात. मनात भीती असते की देवाचा कोप तर होईल का? तर सख्यांनो, तुम्हाला सांगते, अजिबात घाबरू नका. आपले देव खूप दयाळू आहे. उद्या जर तुम्हाला उपवास करणं जमलं नाही तरीही चालणार आहे, कारण अधिक मासाच्या कमला एकादशीला विष्णू देव उपवासापेक्षा तुमचा भावाचे भुकेले असतात. उद्या जर तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल, पण मी पुढे व्हिडिओमध्ये जे 3 गुप्त उपाय सांगणार आहे ते उपाय करून जर तुम्ही हे केळ नावाचं दिव्य फळ योग्य पद्धतीने खाल्लं आणि देवाचरणी अर्पण केलं ना, तर तुम्हाला आयुष्यभर कधीही उपवास न केल्याचं जे पाप वाटतं ते तर धुवून जाईल. पण ज्यांनी कडक उपवास केला आहे त्यांच्यापेक्षाही 1000 पटीने जास्त पुण्य, सुख आणि अफाट पैसा विष्णुदेव तुमच्या पदरात टाकतील. तुमच्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि पैशाची नळ कायमची संपून जाईल. पण ते उपाय कोणते आहे? ते केळ कसं खायचं आहे आणि कोणत्या वेळेला हा उपाय करायचा आहे हे जर चुकलं तर उपायाचा फायदा होणार नाही. म्हणून सांगते, व्हिडिओ पुढे अतिशय महत्त्वाचा आहे. एक शब्द काळजीपूर्वक सख्यांनो ऐका. अधिक मासाला धोंडायचा महिना किंवा मलमास असेही म्हणतात. या महिन्यात दान धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही ऐकलं असेल की या महिन्यात अनारसाचे दान देतात. जर तुम्हाला अनारसे दान करणे शक्य नसेल तर काळजी करू नका. उद्याच्या कमला एकादशीला जर तुम्ही 33 केळींचे दान केले तर तुमच्या 7 पिढ्या दारिद्र्यातून मुक्त होतील.
हो, शास्त्रानुसार अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे, कारण या 33 कोटी देवांचा आशीर्वाद असतो. उद्या जर तुम्ही 33 केळी भगवान विष्णूच्या मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान केलीत आणि स्वतः सुद्धा प्रसाद म्हणून केळ खाल्लत, तर तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह इतका बलवान होईल की तुम्ही ज्या कामात हात घालाल तिथे फक्त आणि फक्त पैसाच येईल. ज्या लोकांचे विवाह जुळत नाही, ज्यांच्या घरात सतत भांडणे होतात किंवा ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे, त्यांनी जर उद्या हा उपाय नक्कीच करायला हवा. ऐका, अजिबात स्किप करू नका. चला तर मग आता मी तुम्हाला उद्या करावयाचे 3 अत्यंत विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगते. हे उपाय नीट ऐकून घ्या आणि उद्या न चुकता करा. पहिला, पैशाची चणचण दूर करण्यासाठी तिजोरी भरण्याचा उपाय. उद्या सकाळी आंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे, पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा. एक अख्खे न सुकलेले सुंदर पिवळे केळ देवासमोर ठेवा. त्या केळावर कुंकवाने आणि हळदीने श्री लिहा. त्यानंतर भगवान विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पूजा झाल्यानंतर ते केळ घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे. या उपायाने तुमच्या घरात पैशाचा ओघ इतका वाढेल की तुम्हाला तो सांभाळता येणार नाही. उपाय दुसरा, कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा व्यवसाय चालत नसेल तर उद्या संध्याकाळी केळीच्या झाडाजवळ जा. घरी असेल तर उत्तम किंवा मंदिरात जा. केळीच्या झाडाच्या मुळाशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. दिव्यात चिमूटभर हळद टाका. तिथे बसून माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि तुमची जी काही अडचण असेल ती सांगा. त्यानंतर केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. हा उपाय अधिक मासातील एकादशीला केल्याने कंगालाचाही करोडपती होतो. हा इतका प्रभावी उपाय आहे. उपाय तिसरा, उपवास न करणाऱ्यांसाठी विशेष उपाय. माझ्या ज्या भगिनींना आणि किंवा भावांना उद्या काही कारणास्तव आरोग्यामुळे किंवा ऑफिसमुळे उपवास जमणार नाही, त्यांनी उद्या काय करायचे? उद्या सकाळी उठल्या देवाजवळ हात जोडून म्हणा, हे विष्णुराया, मला उपवास करणे शक्य नाही, पण माझी भक्ती खरी आहे. त्यानंतर देवाला तुळशीपत्र आणि 2 केळी अर्पण करा आणि दिवसभरात तुम्ही काहीही खाल्ले तरी चालेल, पण संध्याकाळी देवाला अर्पण केलेले ते केळ आवर्जून खा. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती विष्णुदेव नक्की पूर्ण करतील. तर माझ्या लाडक्या सख्यांनो आणि भावांनो, निसर्गाने आणि देवाने आपल्याला दिलेल्या ही फळे केवळ खाण्यासाठी नसतात, तर यामध्ये एक दिव्य शक्ती दडलेली असते. उद्या 27 मे रोजी येणारी ही कमला एकादशी तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारी ठरो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला जे उपाय सांगितले आहेत ते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा, कारण जगात विश्वासापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही मनातून जर देवाला हाक मारली तर देव नक्की धावून येतो. उद्याचा दिवस अजिबात वाया घालवू नका. उपास नाही जमला तरी हरकत नाही, पण मी सांगितलेले हे उपाय आणि चमत्कारिक फळ म्हणजेच केळ आवर्जून खा. दान करा, मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो ते. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवाचे नाव श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. तुमच्या घरात सुख समृद्धी अखंड लक्ष्मी नांदो, हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.